एक वेळ आपण मालक नाही झालं तरी चालेल, परंतु दास मात्र संतांचे नक्कीच व्हावं. संतांचा दास होऊन किंवा सेवक होऊन काय साधता येईल? कारण संतांची महती आणि त्यांचं कार्य एवढं अलौकिक आहे की त्या कार्यामध्ये जरी आपण दासाचं जरी भूमिका निभावली तरी देखील आपल्या पदरी पुण्यच पडणार आहे. कारण एवढी सेवा संतांची जर आपल्या हातून घडली तर देवाला देखील बरं वाटेल. कारण संतांचं जीवन आयुष्य हे समाजाला प्रबोधन करण्यामध्ये, समाजाला सुधारण्यामध्ये जात असतं. आणि संत आपल्याला देवाची सेवा कशी करावी, देवाचं नामस्मरण कसं करावं, आयुष्यातल्या छोट्या मोठ्या प्रसंगाला खचून न जाता धीरानं कसं सामोरे जावं याचं नेहमी मूर्तिमंत उदाहरण ठरत असतात. संतांचं आयुष्य, त्यांचं जीवनकार्य हे केवळ समाजासाठीच वेचलेलं असतं. कारण संत स्वतःचा विचार न करता या जगाचाच विचार करत असतात. पांडुरंगाप्रती, ईश्वराप्रती त्यांची भक्ती ही वाखाणण्याजोगी असते. कारण संत जी भक्ती करतात त्या भक्तीमध्ये कोणताही त्यांचा स्वतःचा स्वार्थ असा भाव नसतो. केवळ एकच भाव असतो, तो म्हणजे हा की हा ईश्वर, हा देव, हा यानं आपल्याला स्वीकारावं, आपण देवाचे देखील दास बनता यावं, नामस्मरण देवाचं घडावं, चांगलं कार्य आपल्याकडून घडावं, एवढीच संतांची इच्छा असते. संतांचं हे कार्य आपल्याला कशा प्रकारे असतं, त्यांचा दास कशा प्रकारे होता येतं याबद्दल संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला मार्गदर्शन करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास हरी, नीच वृत्ती काम, परी मुखी तुझे नाम, तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. संत तुकाराम महाराज म्हणतात की मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. ते म्हणतात की देवा मला तू दास कर, मला तू सेवक कर. त्यांचा कोणाचा सेवक कर? की संतांच्या सेवकांचा सेवक, म्हणजे संतांच्या दासांचा तुम्ही दास कर मला. संतांचा दास होणं तर ही फार लांबची गोष्ट आहे, परंतु त्यांच्या दासांचा दास जरी केलंस मला तरी देखील माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. माझं आयुष्य चांगल्या मार्गी सत्मार्गी लागल एवढी शक्ती संतांमध्ये असते. कारण त्यांच्या दासांचे दास देखील तेवढे मोठे असतात. त्यांच्या संगती जर आपल्याला लाभली तर ती खूप मोठी पर्वणी आयुष्यामध्ये ठरते. मग होतं कल्पवरी, सुखे गर्भवास हरी. मग यासाठी मी कोणताही त्रास सहन करायला तयार आहे देवा. हरी, मी तुला एक म्हणतो की यासाठी मी गर्भवास देखील करू शकतो, सहन करू शकतो, किंवा गर्भवास म्हणून देखील मी राहू शकतो. नीच वृत्ती काम, परी मुखे तुझे नाम. जरी माझे काम नीचवृत्तीचे होत असले तरी देखील माझ्या मुखामध्ये तुझं नामस्मरण यावं. यामागचा उद्देश असा आहे संत तुकाराम महाराजांचा की आपण वाईट काम किंवा नीच काम करावं असा मुळीच नाही. तर याचा अर्थ असा आहे की माझ्या हातून जरी काही वाईट काम घडलं असेल किंवा कोणतं वेगळं काम होत असेल तर त्यापासून तर तू मला सावध कर, परंतु ते कामच माझ्या हातून घडू नये. आणि जर तसं कार्य कधी कदाचित माझ्या हातून घडत असेल तर ते कार्यसुद्धा घडताना माझ्या मुखी तुझं नामस्मरण असावं. म्हणजे विचार करा, जर आपल्या मुखातून जर परमेश्वराचंच नामस्मरण होत असेल तर वाईट काम देखील चांगलं होऊ शकतं. देव आपल्याला कधी, परमेश्वर आपल्याला कधी त्याच्या श्रद्धेपोटी, त्याच्या भक्तीपोटी वाईट मार्गाला जाऊ देणार नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, नीच वृत्ती काम, परी मुखी तुझे नाम. माझ्या मुखामध्ये मात्र तुझंच नामस्मरण राहू दे. कारण तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाची शक्ती एवढी मोठी आहे की त्या शक्तीपुढे इतर कोणत्याही गोष्टी टिकू शकणार नाहीत. वाईट गोष्टी तर राहणारच नाहीत, उलट त्या चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतरित होतील. तुका म्हणे सेवे, माझे संकल्प वेचावे. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की देवा, आता माझा हा एकच संकल्प तू समजून घ्यावा की मला ह्या सर्वांची सेवा करता यावी आणि त्यासाठीच मी माझं आयुष्य वेचत आहे, असं ते संत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात. म्हणजेच संतांची संगत, त्या संतांच्या दासांचा दास होणं हे देखील खूप मोठं भाग्याचं काम आहे. हे सहजासहजी कोणाच्या वाट्याला येईलच असं नाही, परंतु जर आपली भक्ती, श्रद्धा खरी असेल तर मात्र आपल्याला हे सुख नक्कीच प्राप्त होऊ शकतं. जय जय रामकृष्ण हरे.